Audio Jungle. बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतचे सांगड आहे आणि त्या ज्या योजना आहेत त्या ग्रामपंचायत मार्फत बांधकाम विभागामार्फत राबवल्या जातात. त्याच्यातलीच अनुसूचित जाती व नोंदवून घटकांचा वस्ती विकास योजना सांगितलेलं आहे. दुसरे आहे दिव्यांग, 5% दिव्यांग यांच्यासाठी सुद्धा आपल्याला शासन त्यांचं जे काही स्वनिधीचं उत्पन्न आहे त्याच्या माध्यमातून जे काय आपले अपंग बांधव आहेत, दिव्यांग आहेत, यांना पण त्यांच्या साहित्यासाठी जी काय आवश्यक गरजा आहे याच्यासाठी सुद्धा शासन त्याच्यासाठी निधी देत आहे. त्याच्यावर खर्च ग्रामपंचायतीने केला पाहिजे, पंचायत समिती पण करते, जिल्हा परिषद पण करते. त्याच्यानंतर जे काही गावगाड्यातले कलावंत आहेत, साहित्यिक आहेत, यांच्यासाठी सुद्धा श्री राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना म्हणून सुरू झालेली आहे. हे शासन निर्णय आहे 16 मार्च 2024चा, आत्ता लेटेस्ट आलेला आहे. त्याच्यामध्ये वय वर्षाची अट आहे 50 वर्ष आणि त्या कलावंतांनी कमीत कमी 15 वर्षे सतत त्या कलेमध्ये किंवा साहित्यामध्ये काम केलेलं असणं अपेक्षित आहे. त्याचा गुजरात जे आहे, उपजीविका जी आहे ती त्याच्यावरच असणं अपेक्षित आहे. याला 5,000 रुपयाचं मासिक मानधन शासनामार्फत दिलं जातं. त्याचं ऑनलाईनसुद्धा आपण अर्ज करू शकतो. ते अशी एक योजना आहे. दुसरी आहे जे ICDSच्या मॅडम थोडं सांगायचं राहून गेल्या, मला वाटते क्रांतिज्योती बाल संगोपन योजना सांगितली मॅडम. ते एक योजना आहे. जे काही एकल महिला आहेत किंवा त्यांच्या कुटुंबाचा एकल पालक आहेत, असे जे काही 18 वर्षापेक्षा लहान बालकं आहेत, अशांनासुद्धा बाल संरक्षण ICDS आणि बाल संरक्षण विभाग यांच्यामार्फत जे काही योजना आहे, ज्याला आर्थिकदृष्ट्या ते कमकुवत आहे, शिक्षण घेऊ शकत नाही, मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकत नाही, अशांना पण शासन मासिक जवळपास मला वाटते 2200 रुपये दिले जाते. मला वाटते गेल्या महिन्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम आपल्या ICDS विभागामध्ये पळसखेडा येथील काही मुलांना आम्ही प्रमाणपत्राचं वाटप करून त्यांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा बऱ्याचशा शासनाच्या योजना आहेत ज्या आपण सर्वांनी या योजनेत माहिती घेऊन अभ्यास करून योग्य पात्र, आता कसं आहे सध्या आपण पाहतो की जे लोकांना लाभ मिळायला पाहिजे परंतु त्यांना मिळत नाही आणि ज्यांना मिळायला पाहिजे तेच वंचित राहतात. तर सर्व आम्ही असो अथवा लोकप्रतिनिधी असो यांनी अशा गरजू आणि पात्र लाभार्थ्याकडेच लक्ष देऊन यांना कसा या योजनेचा लाभ देता येईल हे पाहणं गरजेचं आहे, आवश्यक आहे असं मला वाटतं. गावांतर्गत दलित वस्तीमध्ये जे मागासवर्गीय लोक असतात त्या मागासवर्गीय वस्तीमध्ये बांधली जातात. तर ग्रामस्थांना एकच विनंती मान्य मार्फत की या योजना जे नाव आहे दलित वस्ती सुधार योजना किंवा अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास, आता संबंधित काम हे त्याच वस्तीत होते का हे बघणं गरजेचं आहे. आणि जनजागृती याच निमित्ताने योजनेची जनजागृती करणे म्हणजे त्या योजनेचं नाव आहे त्या योजनेप्रमाणे त्या वस्तीमध्ये ते काम होते का हेच जनतेने किंवा ग्रामस्थांनी बघणे जरुरी आहे. दुसरी योजना आहे
25-15 लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामं या योजनेमार्फत केली जातात. त्याच्यामध्ये सुद्धा रस्ते, नाल्या हेच कामं बांधकाम विभागामार्फत केली जातात. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 15वा वित्त आयोग, जो की ग्रामपंचायत स्तरावर तो निधी आहे. ग्रामपंचायतचे विकास कामं करण्यासाठी खर्च करण्यात यावा अशा प्रकारचा निधी आहे. तो सुद्धा निधी व्यवस्थित खर्च होतो का नाही हे सुद्धा ग्रामस्थांनी बघणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या पंचायत समिती बांधकाम विभागामार्फत योजना राबवल्या जातात. त्यानंतर तांडा वस्ती सुधार योजना, ही सुद्धा योजना पंचायत समिती विभागामार्फतच राबवली जाते. या अंतर्गत जे काही रस्ता असो, नाली असो किंवा जे काही बांधकाम असो तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत नक्की ते तांडा वस्तीवर होतंय का हे सुद्धा ग्रामस्थांनी बघणे गरजेचं आहे. तर पंचायत समिती विभागामार्फत एवढ्याच योजना राबवल्या जातात. काय अधिकाऱ्यांचं स्वागत करतो आणि थोडक्यात घरकुलाविषयी माहिती देतो. आमच्या घरकुलाकडे 5-6 महत्त्वाच्या योजना आहेत. त्यामध्ये पारधी आवास योजना म्हणून एक योजना आहे. ती पारधी समाजासाठी आहे आणि त्यासाठी त्यांना लागणारी कागदपत्रे म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स, पासबुकची झेरॉक्स, उत्पन्न सर्टिफिकेट आणि बॉन्ड काय आता बंद होणे झालेला आहे, परंतु 4-5 महत्त्वाचे कागदपत्रे लागतात. पहिली योजना पारधी समाज योजना, दुसरी योजना शबरी आवास योजना, ती ST समाजासाठी आहे आणि ती पण योजना नाही हेच कागदपत्र लागते. तिसरी योजना महत्त्वाची रमाई आवास योजना आहे. रमाई आवास योजनेमध्ये आधार कार्डची झेरॉक्स, पासबुकची झेरॉक्स, उत्पन्नाचे सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि बॉन्ड 100 रुपये बॉन्ड लागत होता, पण आता GR आला आहे त्याच्यामुळे बॉन्डची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर मोदी आवास योजना आहे, OBC साठी असते, त्याला पण हेच कागदपत्र लागतात. आणि शेवटची महत्त्वाची योजना PMY योजना आहे. त्यामध्ये कास्ट आणि उत्पन्न सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. येवता या गावामध्ये आतापर्यंत 136 घरकुल मंजूर झालेले आहेत आणि या सर्व योजनेसाठी पशुसंवर्धन विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याविषयी मी तुम्हाला आज थोडी माहिती सांगणार आहे. तर सर्वप्रथम जिल्हास्तरीय योजना, यामधली पहिली योजना आहे राज्यातील जो ग्रामीण भाग आहे तिथं दूध उत्पादनाला चालना मिळावी यासाठी DSC, TSP, OTSP या श्रेणीमधले जे आहेत त्यांना 2 संकरित गाय, दुभत्या संकरित गाय, 2 देशी दुभत्या गाय किंवा 2 म्हशी यांचा गट हा वाटप, यांना प्रगती मिळेल व यांचा विकास व्हावा. मध्ये चट्टा असेल तर आपण आपल्याला तपासणी दवाखान्यात करून घेतली पाहिजे. यानंतर कायकल्प योजना आणि अल्पाश योजना या केंद्र सरकारमध्ये राबवल्या जातात. प्रत्येक दवाखान्याला सुंदर दवाखाना कसा बनवला जातो हा आरोग्य विभागात असतं. आपल्या गावामध्ये कुठली सातरोग्य जरी स्कीम लाभार्थ्यांना आपण 4 लाख रुपये सिंचन विहीर खोदकाम व त्याचं बांधकाम या घटकासाठी आपण देतो. त्यासाठी लाभार्थी निवडीचा क्रायटेरिया असा की कमीत कमी त्या शेतकऱ्याकडे 40 गुंठे जमीन आवश्यक आहे. 7-12 आधार कार्ड, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असे लिमिटेड कागदपत्र त्याला लागतात. गावातील सर्व शिक्षक, गावातील सर्व नागरिक, पत्रकार हे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि ज्यांनी की कार्यक्रम हा अल्प कालावधीमध्ये आयोजित केला, औरंगाबादला गरोदर होतो असं मला म्हणले रात्री ते, आणि असं पत्र पडेल आपल्याला 1 दिवसात कार्यक्रम आयोजित करायचा आहे. ते कर्तव्यदक्ष म्हणलं तरी आमचे चाललं वावगं ठरणारे असे आमचे ग्रामविकास अधिकारी वाघसाहेब, त्यांनी कार्यक्रम खूप धडपडीनं आयोजन केलं आणि त्याला आम्ही गावातल्या सर्व तरुण मंडळींनी, ग्रामस्थांनी भरभरून साथ दिली. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे, सर्व अधिकाऱ्यांचे, सर्व उपस्थितांचे, ग्रामपंचायतच्या वतीनं माझ्या स्वतःच्या वैयक्तिक वतीनं सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि इथंच कार्यक्रम संपला असं जाहीर.